नमस्कार मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये शिंगरोबा धनगर कोण होते, ते हुतात्मा कसे झाले याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. शिंगरोबा धनगर हे 1853च्या सुमारास खंडाळा घाटात मेंढ्या पाळणारे एक स्थानिक धनगर होते. इंग्रजांना मुंबई पुणे रेल्वे मार्ग आणि रस्ता तयार करण्यासाठी दऱ्याखोऱ्यांची खडानखडा माहिती देऊन त्यांनी मदत केली, ज्यामुळे घाटातून रस्ता काढणे शक्य झाले. शिंगरोबा पिढ्यानपिढ्या खंडाळाच्या कड्याकपारीत मेंढ्या चारत असत, त्यामुळे त्यांना या भागातील निसर्ग, जमीन आणि रस्ते यांची अचूक माहिती होती. 1853 मध्ये ब्रिटिशांना मुंबई पुणे रेल्वे मार्ग शोधताना अनेक अडचणी येत होत्या. तेव्हा शिंगरोबांनी आपली कड्याकपारीची माहिती वापरून इंग्रज इंजिनियर्सना रेल्वे आणि रस्त्यासाठी योग्य मार्ग दाखवला. काही अहवालानुसार भारताच्या प्रेमापोटी आणि या भूमीशी एकनिष्ठ असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारले, ज्यामुळे ते एक हुतात्मा बनले. आजही जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटाच्या मध्यभागी वीर शिंगरोबा यांचे मंदिर आहे. काही ऐतिहासिक संदर्भानुसार शिंगरोबांनी इंग्रजांना मार्ग दाखवला असला तरी ते मनाने स्वराज्यनिष्ठ होते. 1850च्या दशकात इंग्रजांच्या विरोधात कारवाया 1850च्या दशकात केल्याच्या संशयावरून किंवा रेल्वे कामात अडथळा ठरत असल्याने त्यांना गोळ्या घालून शहीद करण्यात आले असे मानले जाते. स्थानिक लोकांच्या मते शिंगरोबांनी घाटाची गुपिते इंग्रजांना पूर्णपणे न दिल्याने किंवा त्यांच्याशी संघर्ष केल्याने त्यांना वीरमरण आले. आजही खंडाळा घाटातून प्रवास करणारे चालक आणि स्थानिक लोक शिंगरोबांना रक्षक मानून त्यांच्या मंदिरात नतमस्तक होतात. हे मंदिर खंडाळा घाटातील बॅटरी हिल जवळ जुन्या मुंबई पुणे NH-48 महामार्गावर आहे. लोणावळ्यापासून हे अंतर साधारण 15 ते 16 किलोमीटर आहे. कारने जाण्यासाठी साधारण 30 ते 40 मिनिटे लागतात. लोणावळ्याकडून खोपोलीच्या दिशेने खाली उतरताना घाट संपण्यापूर्वी हे मंदिर लागते. हे मंदिर वळणावर असल्याने गाडी चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.